आजची ही सातारा जिल्हा परिषद आहे. या जिल्हा परिषदच्या स्थापनेपासून या जिल्हा परिषदचा इतिहास आहे की या स्थापनेपासून कुठलाही सभासद कधी सदस्य पायऱ्यांवर बसला नाही. आज प्रशासनानं लोकशाहीचा खून करून या जिल्ह्यामध्ये लोकशाही पद्धतीने काही होऊन द्यायचं नाही ही भूमिका ठेवून 20 तारखेपासून भूमी घेतली. तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी सुद्धा आमचं सगळ्यांचं मेजॉरिटी होती. बहुमत असताना सुद्धा आम्हाला सभागृहामध्ये जाऊन दिलं नाही. त्या दिवशी सुद्धा जे बापूसाहेब शिंदे यांचं अपहरण केलं, यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला, सभा उधळायचा प्रयत्न झाला, अशी तत्तलोक खोटी कपोकल्पित स्टोऱ्या रंगवून आम्हाला त्या दिवशी सभागृहामध्ये जाऊन दिलं नाही. आज सुद्धा तुम्ही सगळे मीडियाचे बांधव बघता, आज सुद्धा आमचं मेजॉरिटी आहे. पण असं असताना आज सुद्धा आम्ही 20 मिनिटं पोलिसांची झगडतोय की आम्हाला आज जाऊ दे. म्हणजे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य आहेत, त्यांच्याकडे यादी आहे आणि पोलिसांनी आम्हाला एका मिनिटामध्ये आज सोडायला पाहिजे होतं. तिथं काय असेल ते आम्हाला आज बसल्यावर ते आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आणि ते आज सांगतायत की येताना मोबाईल आणू नये. बघा ही नोटीस आहे, या नोटीसमध्ये जे आणावं ते सगळं आहे, कुठे मोबाईल आणू नये. त्या दिवशी 20 तारखेला सगळे आमचे सदस्य मोबाईल घेऊन गेले होते, विरोधी पार्टी सदस्य मोबाईल घेऊन आतमध्ये गेले होते. पण आज जाणीवपूर्वक काहीतरी अडवायचं आणि यांना फॉर्म भरून द्यायचं नाही. खरं तर हे प्रशासनाचा म्हणजे जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. या देशामध्ये लोकशाही ठेवायची की नाही, या राज्यामध्ये लोकशाही ठेवायची की नाही, आणि या जिल्ह्यात तर आता लोकशाहीच राहिलेली नाही. आणि मिलिटरी शूरवीरांचा हा आपला जिल्हा आहे. मग शूरवीराच्या जिल्ह्याला हा काळीमा फासण्याचा शासनानं हा न्याय आमच्यावरती अन्याय करून शासनानं हे गद्दारी आमच्यावर केलेली आहे. आणि जे गद्दार लोक आहेत आमच्यापासून जे गेलेले आहेत किंवा बाहेर पडलेले आहेत, भले त्यांच्या ह्याच्याने गेले किंवा त्यांनी फोडलेच, मी त्याच्याशी सहमत नाहीये. पण तरी सुद्धा त्यांना आज ह्याच्यामध्ये करून त्यांचा हा विजय झालेला नाहीये आणि जनतेने त्यांना कौल दिलेलाच नाही, हे मी मान्य करते. आणि आमचे जे सदस्य आहेत त्याला कदापि आम्ही हे करणार नाही. जनताही त्यांना आज मान्य करत नाहीये, कारण तो क्षणिक त्यांचा विजय आहे पण तो क्षणिक नाही. आज आम्ही जरी सत्तेत नसलो पण आमचा विजय आमचा सत्तेमध्ये होता. आजही आम्ही रस्त्याने गेलो ताटमने जातोय, कारण का आमचे साहेब आमच्या बरोबर होते. आम्हाला न्याय साहेबांनी दिला पुरेपूर, आम्ही पण त्यांना न्याय दिला, पण तो हिसकावून आमच्याकडून पाठीत खंजीर खुपसून आमच्याकडून घेतला गेलाय. त्याला हा न्याय जनतेने दिला पाहिजे. पक्ष आम्हाला न्याय देणारच, पण जनतेने हा न्याय सामान्य लोकांसाठी दिलेला पाहिजे. आणि आम्ही त्याची वाट बघणार आणि 2 महिन्यापर्यंत जोपर्यंत साहेब सांगते तोपर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करून आम्हाला न्याय मागणारच आणि आमचा तो हक्क आहे.